नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या युट्यूब चॅनलवरती। महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत निम्न स्तर लिपिक या पदासाठी पदभरती करून घेतली जात आहे। वेतन श्रेणी 3 या प्रकारे तुम्हाला वेतन ते भेटणार आहे आणि तुम्हाला सरळ सेवेमार्फत ही पदभरती करून घेतली जात आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याबाबत आपण संपूर्ण व्हिडिओ सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण 260 पदे इथे भरून घेतली जात आहे। तर त्याच्यामध्ये किती पदे सर्वप्रथम आपण पाहून घेऊ। महिला 30% यासाठी, इतर मागासवर्गासाठी 14, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 2, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 1, ओपन वर्गासाठी 2 आणि एकूण रिक्त पदे किती 42 रिक्त पदे महिला 30% साठी असणार आहेत। माजी सैनिकसाठी 2 रिक्त पदे आहेत आणि ओपन साठीच 2 आहेत। प्रकल्पग्रस्तसाठी एकही नाही, भूकंपग्रस्तसाठी एकही नाही, खेळाडूसाठी एकही नाही। समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे किती असणार आहे, तर अनुसूचित जातीसाठी 26 पदे, अनुसूचित जमातीसाठी 28, विमुक्त जाती अ साठी 22, भटक्या जमाती ब साठी 11, भटक्या जमाती क साठी 6, भटक्या जमाती ड साठी 3, विशेष मागास प्रवर्गासाठी 1, इतर मागासवर्गासाठी 31, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी 27, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी 21, ओपन साठी 40 आणि अशा प्रकारे एकूण रिक्त 216 रिक्त पदे इथे भरून घेतली जात आहेत। आणि त्यासोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 18 पदे इथे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। त्यानंतर वेतन श्रेणी तुम्हाला किती मिळणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 34,555 रुपयापासून 86,865 रुपयापर्यंत तुम्हाला इतकं दरमहा वेतन ते भेटणार आहे। आणि त्यासोबतच मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडी भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे तुम्हाला सर्व इथे लागू राहणार आहे। तुम्हाला शैक्षणिक अर्हता व अनुभव काय लागणार आहे, शैक्षणिक अर्हता वाणिज्य शाखेची पदवी B.Com आणि दुसरा MSc इथे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। अनुभव तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचं लागणार नाही। त्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा म्हणजे एज रिलॅक्सेशन तुम्हाला किती लागणार आहे, दिनांक 3/4/2025 पर्यंत तुमचं 18 वर्ष कमीत कमी कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि 18 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। शैक्षणिक मागासवर्ग व आर्थिक दुर्बल घटकांतील उमेदवारांना कमाल 5 वर्षांची शिथिलक्षम राहील, म्हणजे 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मागासवर्गासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मिळणार आहे। एक सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिकांसाठी 3 वर्ष इतके एज रिलॅक्सेशन राहणार आहे। दिव्यांग उमेदवारांकरिता 45 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकतील। महापारेषण कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 57 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकणार आहेत। आणि वयोमर्यादा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ SSC प्रमाणपत्रावर नोंदवलेली दर्शवलेली तारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानुसार तुमचं 18 ते 38 वर्ष इथे पूर्ण झालेलं असायला पाहिजे। त्यानंतर तुमची परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे, तर तुमची परीक्षा इथे ऑब्जेक्टिव्ह टाइप घेतली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमची इथे परीक्षा घेतली जाणार आहे। त्यामध्ये पहिला आहे वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल लँग्वेज मी तुम्हाला 50 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 110 गुण असणार आहेत। त्यानंतर सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल अप्टिट्यूड मध्ये तुम्हाला 3 सब टॉपिक आहेत। त्याच्यामध्ये तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग साठी 40 प्रश्न 20 मार्क, संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड साठी 20 प्रश्न 10 मार्क, मराठी लँग्वेज साठी 20 प्रश्न 10 मार्क। अशा प्रकारे एकूण 80 प्रश्न 40 मार्क आणि एकूण इथे 50 प्रश्न आणि 83 म्हणजे 130 प्रश्न आणि त्यासाठी तुम्हाला 150 मार्क इथे मिळणार आहेत। आणि तुम्हाला परीक्षेचा कालावधी 2 तास एवढा असणार आहे, म्हणजे 120 मिनिटे तुम्हाला ते पेपरसाठी टाइम मिळणार आहे। नंतर विद्यार्थी मित्रांनो 150 गुणांपैकी तुमचे रूपांतर 100 गुणांत रूपांतर करण्यात येणार आहे आणि 100 गुणांपैकी तुम्हाला कमीत कमी 30 गुण एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी लागणार आहेत खुल्या प्रवर्गासाठी आणि 100 पैकी 20 गुण लागणार आहेत तुम्हाला बाकीच्या ओदर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी। नंतर परीक्षा केंद्र म्हणजे एक्झाम सेंटर तुम्हाला कुठे कुठे असणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा प्रकारचे तुम्हाला इथे एक्झाम सेंटर पाहायला मिळणार आहे। त्यानंतर परीक्षा फीस म्हणजे परीक्षा शुल्क किती असणार आहे, ओपन वर्गासाठी 600 रुपये, अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी 300 रुपये एक्झाम फीस आकारली जात आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची ते फीस लागणार नाही। त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता लिंक व सूचना, अजूनही लिंक या वेबसाईटवर लिंक तयार झाली नाही, फक्त ऍडव्हर्टाइजमेंट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला वेळोवेळी या महाट्रान्सकोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे, तिथे तुम्हाला इथे लिंक पुरवण्यात येईल। ऑनलाईन परीक्षेत हजर राहण्यासंबंधीचा सूचना आहेत। परीक्षेत उपस्थित राहण्यासाठी पारेषण कंपनीने जारी केलेले वैध प्रवेशपत्र
कॉल लेटर्स ग्राह्य धरले जाणार आहेत, तेच तुम्हाला ते घेऊन जायचं आहे. प्रवेश पत्रावर देण्यात आलेल्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच खाली नमूद केल्यापैकी कोणतेही एक मूळ ओरिजिनल ओळखपत्र व एक फोटोकॉपी परीक्षेसोबत येताना घेऊन जायची आहे. मूळ ओळखपत्राचे डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार तर त्यामध्ये जसं की पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, वोटर आयडी कार्ड, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, अशा प्रकारे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट इथे एक सोबत ठेवायचा आहे. त्यासोबतच एक फोटो पण तुम्हाला इथे सोबत ठेवायचा आहे. ते प्रक्रियेचा कार्य तुमची एक्झाम कधी घेतली जाणार आहे तर विद्यार्थी मित्र मे ते जून या 2 महिन्यात तुमची एक्झाम कधीही घेतली जाऊ शकते. नंतर भरती संबंधी प्रक्रियेची माहिती वेळोवेळी कंपनीच्या www.mahartransport.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे. या वेबसाईटवरील करिअर या सेक्शनमध्ये तुम्हाला सर्व माहिती इथे पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात होती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या रेग्युलर जॉब अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील. तर अशाच व्हिडिओसाठी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.